शेकापचे आमदार विवेक पाटील यांनी 2005 साली मांडलेल्या लक्षवेधी सूचनेनं सर्वप्रथम या विषयाला वाचा फोडली आणि त्यावर उत्तर देताना गृहमंत्री आर पाटील यांनी डान्स बारवर बंदी आणली जाईल असं आश्वासन दिलं। विवेक पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी। 2005 साली विधानसभेत एक ऐतिहासिक निर्णय झाला आणि तो निर्णय होता राज्यभर डान्स बंदी लागू करण्यासंदर्भातला। आणि हा निर्णय जो आला तो शेकापचे आमदार विवेक पाटील यांनी मांडलेल्या लक्षवेधीमुळे। शेकापचे आमदार विवेक पाटील आपल्या बरोबर आहेत। पाटील साहेब, तुमच्या लक्षवेधीने राज्यात एवढा मोठा निर्णय लागू झाला, परंतु आज तोच निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेला आहे आणि पुन्हा राज्यात डान्स बार सुरू होणार आहेत। आपली काय भावना आहे? नाही, भावना माझी निश्चितच ह्याच्याबद्दल तीव्र आहे, धिक्कार करण्यासारखी आहे। आता तरी माझी अपेक्षा आहे की राज्य आता आम्ही विधिमंडळात मागणी करणार आहोत की आता तरी राज्य शासनाने सुप्रीम कोर्टानं ज्या त्रुटीच्या आधारे हा कायदा रद्दबद्दल केलेला आहे त्या त्रुटीची सुधारणा तातडीने केली पाहिजे। ज्येष्ठ अशा विधी तज्ञांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे। पनवेल नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर डान्स बार सुरू होते, त्यामुळे तुम्ही खरं तर हा विषय विधानसभेत आणला होता। आता कोर्टाच्या निर्णयानंतर जर बार सुरू झाले तर शेकापची भूमिका काय असणार? राज्य शासन ह्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या आर्थिक गैरव्यवहारांना पाठिंबा घालत असेल तर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं 100% आम्ही आंदोलन करून ठाणे, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारे डान्स बार आम्ही चालू देणार नाही, हा आमचा पक्षाचा निर्णय असेल। विवेक पाटील यांच्या लक्षवेधीमुळे डान्स बार बंदीचा ऐतिहासिक निर्णय झाला। त्यांचं म्हणणं आहे की राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात आता ठोस भूमिका घ्यावी आणि जे काही लूपहोल्स होते ते लूपहोल्स दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि पुन्हा राज्यात डान्स बार बंदी लागू व्हावी। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।